देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, गावठी कट्ट्यासह आरोपी गजाआड, चोरीची दुचाकी जप्त। स्थानिक गुन्हे शाखेने कन्हेरवाडी परिसरात धाडसी कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका आरोपीला ताब्यात घेतलं असून चोरीची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते। यावेळी कन्हेरवाडी गावाजवळ पथकाला गुप्त माहिती मिळाली की प्रशांत उर्फ भांबड्या बालाजी काळे राहणार कन्हेरवाडी तालुका कळंब आणि अशोक नाना पवार राहणार बावी तालुका वाशी हे दोघे मोटारसायकलवरून कन्हेरवाडी पाटी येथे येणार असून त्यांच्या ताब्यात अग्निशस्त्र आहे। यानुसार पथकाने सापळा रचला असता दोन इसम विना नंबर मोटारसायकलवर येताना दिसले। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता एक जण गावठी शस्त्र टाकून पसार झाला, तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। चौकशीत त्यांनी आपलं नाव अशोक नाना पवार असं सांगितलं आहे आणि त्याची अंगझडती घेतली असता कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला। तसेच फरार झालेल्या इसमाचे नाव विशाल उर्फ प्रकाश उर्फ भांबड्या बालाजी काळे असल्याचं समोर आले। आरोपीकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता ती मुरुड जिल्हा लातूर येथून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याची खात्री करून ती ताब्यात घेतली। या कारवाईत 2 गावठी कट्टे आणि चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल दहीहांडे यांच्या पथकाने केली।